निशानी निशानी ताई आज प्रचार मध्ये मोठ्या संख्येमध्ये आज सर्व आज आम्ही खरं तर या सोसायटी मधले सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायला आलोय. आशीर्वाद रूपी आम्हाला तुम्ही मशाल चिन्हावर निवडून द्या हे सांगायला आलोय. आणि खरंच आज या सोसायटीतील लोक सगळे आम्हाला घरात बोलून आमचं स्वागत करतायत. खूप छान वाटतंय. आज तर आज प्रचाराचा दुसरा दिवस आणि आज सोसायटीमध्ये आम्ही आलोय. खरंच खूप बरं वाटतंय कारण सगळे सोसायटीतले सगळे मला घरात बोलवत आहेत, आमचं स्वागत करतायत आणि आम्ही सांगतोय मशाललाच निवडून आणा. आता ताई काय महिलांच्या इंटरव्ह्यू केला ते बोलत होते की आम्हाला ताईच पाहिजे कारण ताईने कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला खूप मदत केलेली आहे म्हणून ताईशिवाय आम्ही दुसरा कोणालाही नाही 2007 जेव्हा इलेक्शनला उभी राहिली त्याच्यानंतर मग घरी न बसता पाटणकरांच्या बरोबर समाजसेवेला सुरुवात केली आणि ती बरोबर राहून राहून मलाही समाजसेवेची सुरू झाले. राजकारण कमी आणि समाजकारणात मला थोडं जास्त इंटरेस्ट आहे म्हणून ते सगळे म्हणत असतील बहुतेक. बघा एका बाजूला साडी ब्लँकेट काय काय आम्हीच दाखवलं जातो. तुम्हाला जनतेने का निवडून द्यायला पाहिजे 153? खरं तर ही लढाई बोलत तर लक्ष्मी वर्सेस सरस्वती अशी आहे. जनतेने असं निवडून द्यायचं कारण आज पाटणकर 10 वर्ष काम करत असताना मी त्यांच्या बरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करते. जे काम करत होते ते आज मलाही काम माहिती आहे. बीएमसीत कोणते प्रश्न मांडायचे, सोसायटीचे प्रश्न आहेत. आज तुम्ही बघाल बीएमसीच्या सोसायट्या आहेत त्यांचे प्रकरण तसंच राहिलेलं आहे. त्यांचे काही प्रश्न आहेत आणि मला वाटतं लोकांनी कामं बघितलेत आणि आपण कामं घेऊन वोटिंग मागणार आहे. हे पण त्या घोंगड्या म्हणा ब्लँकेट म्हणा आम्ही नाही देणार आहे. आम्ही काम घेऊन जनतेसमोर जाणार आहे. निवडून आले नसते परंतु आज सन्माननीय आमचे नगरसेवक अंजली पाटणकर सतत 10 वर्ष काम करत आहे. स्वतः ते VST चेअरमॅन होते. कोविड काळामध्ये हा परिसरामध्ये आम्ही संपूर्ण विभागामध्ये जेव्हा लोक घाबरले होते तेव्हा आम्ही शिवसैनिक स्वतःची जीवाची पर्वा न करता घरोघरी आम्ही फिरलोय. लोकांना त्यावेळी जनजागृती केली. इकडचे डॉक्टर लोक घाबरले होते, डॉक्टरांना एकत्र केलं तुम्हाला सांगतो आणि व्यवस्थित आम्ही त्या 1.5 वर्ष कोरोना काळामध्ये संपूर्ण घाटलेल्या जनतेला माहिती आहे की कुठला पक्ष फिरत होता. आज जे काय नवीन आले त्यांना माहीत पण नाही कोरोनामध्ये काय होतं. ते आपल्या घरात बसले होते पण आमचे शिवसैनिक आणि आमचे रणरागिणी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता घरोघरी लोकांच्या हितासाठी लोकांच्या भल्यासाठी गेले होते. हे लक्षात ठेवून जनतेला काय अपील करतात? जनतेला माहिती आहे सर्व अपील करायची मला गरज वाटत नाही. संपूर्ण मुंबईमध्ये ठाकरे कुटुंबाच्या मागे सन्माननीय राज ठाकरे साहेब असतील, आमचे उद्धव साहेब असतील आणि शरद पवार साहेब असतील. संपूर्ण मुंबईमध्ये सर्वांना माहिती आहे मराठी माणूस ह्यावेळी 100% ठाकरे ब्रँडलाच मतदान करणार आणि हे आम्हाला विश्वास आहे त्याच्यावर. साहेब त्या दिवशी साहेबांनी सांगितलं होता की तर पब्लिकनी लक्ष्मी किंवा सरस्वती, लक्ष्मीला प्राधान्य देणार आहे का सरस्वतीला? शेवटी सर्वांना लक्ष्मी पण आवडतं आणि सरस्वतीचा शब्द म्हणजे हे पण आहे. परत लोकांना सुद्धा माहिती आहे की लक्ष्मी येणार आणि जाणार आहे पण 5 वर्ष हे लक्षात घ्या. 5 वर्ष लोकांचं काम करायचं जे काय उमेदवार असेल आमचे सन्माननीय आमची मीनाक्षीताई पाटणकर आणि आमचे शिवसैनिक सतत 24 तास लोकांच्या हितासाठी 5 वर्ष आम्ही कामं करतो. लक्ष्मी तुम्हाला पण माहिती आहे आज तुमच्याकडे उद्या माझ्याकडे. लक्ष्मीचा काय भरोसा नाही आहे परंतु उमेदवार असा लोकांनी निवडून दिला पाहिजे की तुमच्या सुखात आणि दुःखात आले पाहिजे. हे जनतेला आणि आमच्या घाटलेकरांना बोलायची मला आवश्यकता नाही. संपूर्ण घाटला हा संपूर्ण शिवसेनेचा बालेकिल्ला आणि आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या 15 तारखेला जेव्हा मतदान होणार आणि 16 तारखेला जेव्हा निकाल लागेल तर भरघोस मताने कमीत कमी 3 ते 5 हजार मताने आमचे मीनाक्षीताई निवडून येणार. त्यामध्ये मला काही वाटत नाही. साहेब आम्ही साहेब जनतेने मीनाक्षीताई पाटणकरला का निवडून द्या?
बघा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांचे स्थानिक अधिकृत उमेदवार आहेत आणि जनतेने यांना का निवडून द्यायचं? गेली 10 वर्ष ज्यावेळी सन्माननीय अनिल पाटणकर हे नगरसेवक होते, त्यांनी विभागामध्ये निरनिराळी कामं जी लोकांची केलेली आहेत आणि त्या कामाचा पाठपुरावा करून लोकांना माहीत आहे की आपल्याला या घाटल्यामध्ये ज्या मूलभूत सुविधा होत्या ते सन्माननीय अनिल पाटणकर यांनी दिलेल्या आहेत आणि गेली 10 वर्ष त्यांनी हा घाटला सांभाळलेला आहे. कोरोनाचा काळ असू दे, शौचालय असू दे, लादीकरण असू दे, गटारीकरण असू दे, अनेक समस्या त्यांनी सोडवलेल्या आहेत. ह्याच नव्हे तर लोकांच्या ज्यावेळी घाटल्यामध्ये या मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडलेला होता तेव्हा लोकांच्या घरावरची पत्रे उडालेले, त्यावेळी प्रत्येकाच्या घराघोरीमध्ये जाऊन त्यांनी टेम्पो भरून लोकांच्या छतावर पत्रे टाकलेले आहेत. हेच नव्हे तर लोकांच्या कोरोना काळामध्ये त्यांच्या घरी जाऊन आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांची विचारपूस केलेली आहे. कोरोना काळामधले जे औषधं असतील, पीपी किट असतील, अशा प्रकारच्या विविध गोष्टी त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये पाटणकर परिवार हा ठोस रुजलेला आहे आणि म्हणून लोक या मुंबई महानगरच्या पालिकेच्या निवडणुकीला भरघोस मताने सौ मीनाक्षी वहिनी अनिल पाटणकर यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन 101,000% आणि 101,00,000% आमची सीट निवडून येईल एवढं मी या ठिकाणी सांगू शकतो. नाही, कसं आहे माहिती आहे, लोकांना लालच देऊन विकत घेणारा पाहण्याच्या लोकांनी विचार केलेला आहे आणि वहिनी बोलतात एका ठिकाणी लक्ष्मी आणि एका ठिकाणी सरस्वती आहे, परंतु सरस्वतीचं पूजन हे सर्व लोक आधी करतात. लक्ष्मी काय येते जाते, परंतु या ठिकाणी लक्ष्मीला देऊन लोकांना विकत घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे. कारण घाटल्या विभागातली लोक सुज्ञान आहे, कोणाला वोटिंग करायची आणि कोणाला नाही करायची हे लोकांना परिपक्व माहीत आहे आणि म्हणून अशा प्रकारची वोटिंग आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला होणार हे 100% मी या ठिकाणी खात्रीपणे सांगू शकतो. मॅडम काय सांगणार, कसं बघता त्यांच्या कामाकडे मीनाक्षी मॅडमचं आणि काय वाटतं ते जिंकून आलं तर काय काय जय काम? महाराष्ट्र सगळ्यांना. मीनाक्षी ताई पाटणकर म्हटलं की विषयच येत नाही कोणत्याही गोष्टीचा. त्यांचं काम म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की कसं काम आहे त्यांचं आणि कसं नाही. त्यामुळे आज त्यांच्या मागे एवढ्या महिला घरातलं काम वगैरे सोडून जे सगळं आहे त्या मोठ्या संख्येने ह्या सगळ्या महिला आज फक्त वहिनींसाठी आहेत आणि वहिनी आणि आमची मशाल उद्धव साहेबांची निशाणी मशाल आम्ही 100% म्हणजे 100% निवडून येणार म्हणजे येणारच, त्यात काही वादच नाही. बाकी कोणी काही सांगू दे, मशाल फिक्स आहे आमची येणार आहे आणि या बहिणींना आमचा सगळ्यांचा सपोर्ट आहे. जय महाराष्ट्र. तुमचं काय सगळ्यांना जय महाराष्ट्र. आणि पाटणकर बाई म्हणजे त्यांच्याबद्दल काही बोलायचा प्रश्नच येत नाही. त्यांची कामं पण चांगले आहे, त्यांचा स्वभाव पण चांगला आहे, सगळ्यांना प्रेमाने वागून घेतात आणि वहिनी पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून भरपूर वर्ष काम करतात. त्यांच्याबद्दल काही प्रश्नच नाही आणि आमची पण इच्छा आहे की आमची मशाल निशाणी निवडून यावी आणि आमचा फडकावा आणि आमचा उद्धव ठाकरे जास्त पुढे जावा इच्छा आहे. अनिल पाटणकर नगरसेवक असल्यापासून त्यांचं जे काम आहे ना ते काम एवढं आहे. पहिल्या नगरसेवकांनी 15 वर्ष नगरसेवक होते, कधी त्यांनी काम केलेलं नाही आहे. आणि करोनाच्या काळात अनिल पाटणकर, आमचे आमदार प्रकाश पातोरकर हे लोक आम्हाला सगळं पुरवत होते धान्य. कोविडच्या काळामध्ये हा, कोविडच्या काळामध्ये. आणि 15 वर्ष त्याच्या आधी नगरसेवक होते, काय कामं केली त्यांनी 5 वर्षामध्ये त्यांनी कामं केली अनिल पाटणकरनी. दुसरं इकडे कोणी इकडे फिरकत नव्हतं. काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं कोण निवडून येणार आहे? मशाल निवडून येणार, कारण आता युद्ध झालेले तर मशाल निवडून येणार. आम्ही गद्दार लोक आणलेले नाही आहेत, आमच्याकडे निष्ठावंत आहे आणि आमची ही शिवसेना आमच्या उद्धव साहेबांची आहे, निष्ठावंतांची शिवसेना आहे. कुणी म्हणाल आई वगैरे आमची आम्ही काढली शिवसेना ही माझी शिवसेना असं म्हणून होत नाही. असं सगळं असे पक्षाच्यावर निष्ठा, पक्षावर निष्ठा ते सगळं प्रत्येक घराघरात जाऊन बायकांना सांगतायत की आम्हाला मतदान करा. साड्या वाटप करतायत काही लोक, ब्लँकेट वाटप करतायत. आमच्याकडे साड्या कुणी वाटतात नाही. साड्या वाटतात विरोधकच वाटतात. साड्या वाटताना ₹500 रुपये देत आहेत. आमच्या नगरसेवकाची कामं बघा आणि विरोधकांनी काय कामं केली ही पण बघा. आता
आतापर्यंत 5 वर्षात चांगले आहेत. कोरोना काळात पण त्यांनी कामं चांगली केली. बाकी इतर पक्ष कुठलाही बघायला किंवा पाहण्याला काही करायला आलेला नाही आहे इकडे. त्यांनी कामं खूप चांगली केली. कोरोनाच्या काळात पण धान्य कोणाला कोणाला गरगरिबांना ते पोचले तिथपर्यंत आणि फवारणी करणे हे सगळी कामं त्यांनी केली. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय ते ताई निवडून 100% ताई निवडून येणार. मीनाक्षी ताई कोविडच्या काळामध्ये पण त्यांनी काम केलेलं आहे. भरपूर कामं केली. आमच्या त्यात संदीप गुरव त्या काळात गेलेत. संदीप गुरव मेन का सप्रे संदीप सप्रे त्या काळात हे झालेले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. अरे येऊन येणार कोण? मशालशिवाय आहे कोण? येऊन येणार कोण? मशालशिवाय आहे कोण? समोसे अजून भेटतील, बोला ना. द्यायला पाहिजे वार्ड क्रमांक 153. त्यांना निवडून यासाठी जायचं आहे की त्यांच्याकडे ही जी माणसं आलेली आहेत ही काय भाड्याने आलेली नाही आहेत, ही स्वतःहून आलेली आहेत. कारण त्या दोघं नवरा बायकोंचं असं प्रेम आहे या समाजावरती, तर त्या प्रेमापोटी ही सगळी जनता ही खेचून आलेली आहे. आणि मीनाक्षीताईबद्दल बोलायचं झालं आणि पाटणकर साहेबांबद्दल बोलायचं जर झालं तर अतिशय नेतृत्ववान आणि कर्तृत्ववान हे दोघे आहेत. त्याच्यामुळे ही सगळी जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे. पाटणकर साहेबांबद्दल जर बोलायचं जर झालं तर मी स्वतः बघितलेलं आहे. पाटणकर साहेबांना लहान मुलांचा लळा खूप आहे. त्याच्या गाडी जरी असले किंवा शाळेतून जात जरी असले तर लहान मुलांच्या खांद्यावर हात ठेवल्याशिवाय ते पुढे जात नाही. ही एक गोष्ट मला त्यांची फार आवडते. आणि खरोखरच जसं शनी शिंगणापूरला दरवाजे नाहीत तसे यांच्या ऑफिसला दरवाजे नाहीत. ही एक फार मोठी आनंदाची गोष्ट आहे की कधीही जा केव्हाही जा तर ते या जनतेच्या हाकेसाठी उभे असतात. जनतेला नेहमी मदत करतात. मागे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा फार अप्रतिम त्यांनी लोकांना मदत केली. लोकांच्या घराघरामध्ये जाऊन त्यांनी विचारलं. त्या मीनाक्षीताईचं स्वतः एवढं फिरून लोकांची संवाद साधून काही तुमचे काही प्रॉब्लेम असतील काय असतील तर या आम्हाला सांगा, आम्ही ते सगळे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करू. आणि खरोखरच मीनाक्षीताईने ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. बघा आपण त्यांच्याबरोबर किती चालतो, त्या आपल्याबरोबर किती चालतात हे महत्वाचं नाही, पण आपण त्यांच्याबरोबर किती चालतो हे फार महत्वाचं आहे. साहेब कोविडच्या काळामध्ये पण साहेबांनी आणि वहिनींनी खूप काम केलेलं आहे. खूप काम केलेलं आहे, बरोबर आहे. तर या सगळ्या कामाची पोचपावती आहे. हा जो माहोल आहे, हा जे काय महिला मंडळ आहे ही त्याचीच पोचपावती आहे आणि त्यांच्याबरोबर आम्ही राहतो. बघा मी पाटणकर साहेबांना खूप मनापासून त्यांना मानतो आणि खूप मनापासून माझ्याबरोबर जे काही सहकारी माझा मित्रपरिवार आहे आम्ही मोठ्या संख्येने या मशालाच निवडून आणणार आहे आणि मशालाच आम्ही मतदान आम्ही करणार आहोत. जरी आम्ही त्यांना फोन केला तरी ते 12 वाजता ते उठून येण्यासारखी व्यक्ती आहे. आणि आज त्यांची मिसेस मीनाक्षीताई वहिनी पाटणकर उभ्या राहिल्यात. त्यांना मशालला आपल्याला निवडून द्यायचे आणि आपल्याला उद्धव ठाकरे साहेब तेव्हा त्या करोनाच्या काळामध्ये जे मुख्यमंत्री होते म्हणून आमचा हा महाराष्ट्र तर मैत वाहून गेली असती. त्यांच्यामुळे आम्ही टिकलो आणि सगळ्यांच्या घरोघरी पाटणकर साहेब वहिनी सगळे आम्ही त्यांच्यासोबत होतो. सगळं फिरून त्यांनी सगळ्यांना हे दिलं, मदत केलेली आहे आणि ती मदतीची त्यांना आता आम्हाला मोबदला द्यायचा आणि मशालला सिक्का मारून येणारे 15 जानेवारीला त्यांना निवडून द्यायचं आहे. जर आता मशालला नाही निवडून दिली तर मग लोकांना त्याचं मग पुढचं काय ते कळेल लवकर. तेव्हा लोकांनी विचार करायचा, कोणाच्या कशाला बळी नाही पडायचं आणि मशालला शिक्का मारायचा आपल्याला मुंबई टिकवायची असली तर. आणि आपली पाटणकर साहेब असे आहेत की सगळ्यासाठी धावणारे व्यक्ती आहे त्या आणि वहिनी आमच्या चांगल्या अभ्यासू आहेत. त्यांना निवडून द्यायच्यात. लोकांनी विचार करायचा ह्या गोष्टीचा. जय महाराष्ट्र, जय हिंद. ओके, 1 नंबर बोलले. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय भवानी. जय शिवाजी, जय भवानी. आपली निशाणी मशाल. आपली निशाणी मशाल. निवडून येणार मशाल. निवडून येणार मशाल. ताईला सांगा मशाल. माऊलीला सांगा मशाल. मावशीला सांगा मशाल. काकाला सांगा मशाल. काकीला सांगा मशाल. सर्वांना सांगा मशाल. आपल्या नातेवाईकांना सांगा मशाल. ओके, आता बघा कसं